नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मिथुन राशी आणि सिंह राशी यासाठी येणारा मोठा नशीब बदल. खूप दिवसापासून अडलेली काम, पैशाची अडचण, मानसिक तणाव आता संपणार आहे. कारण ग्रहाची स्थिती आज तुमच्या बाजूने वळत आहे. तर स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुनं अडलेलं काम पूर्ण होईल. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकते. विशेष म्हणजे आजपासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदलण्याची सुरुवात होणार आहे. सिंह राशींच्या लोकांसाठी मोठा बदल घडणार आहे. नशीब अचानक साथ देणार. व्यवसायात फायदा, नवीन कामाची सुरुवात, घरातील आनंदाची बातमी येऊ शकते. देवाचा आशीर्वाद तुमच्या राहणार आहे आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. महत्त्वाचा संकेत, आज तुम्हाला एखादा शुभ संकेत मिळू शकतो, जसे की चांगली बातमी, फोन कॉल किंवा अचानक भेट. म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जर तुमची राशी मिथुन किंवा सिंह असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री गणेश. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिथुन राशी आणि सिंह राशी नशीब पलटण्यासाठी खास मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तर तुम्ही फुल व्हिडिओ वॉच करा बरं का. सकाळचा सोपा उपाय, सकाळी उठल्यावर देवासमोर दिवा लावा आणि म्हणा ओम श्री गणेशाय नमः 21 वेळा. यामुळे अडथळे दूर होतील आणि काम सुरू होतील. पैशासाठी विशेष उपाय, गुरुवारी किंवा बुधवारी दिवशी पिवळ्या कपड्यात 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं बांधून देवघरात ठेवा. 7 दिवसांनी ते पैसे मंदिरात दान करा. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढते. अचानक नशीब बदलण्यासाठी उपाय, शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेली तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा वाचा. यामुळे अडथळे दूर होतात आणि नशीब साथ देऊ लागते. सिंह राशींसाठी विशेष उपाय, रविवारी सूर्यदेवाला पाण्याचा अर्धा आणि म्हणा ओम सूर्याय नमः. यामुळे मन, सन्मान आणि पैसे वाढतात. मिथुन राशीसाठी विशेष उपाय, बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि मोदक किंवा साखर अर्पण करा. त्यामुळे नोकरी, व्यवसायात आणि पैसे वाढतात. महत्त्वाची सूचना बरं का, आज घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी टाका आणि देवाचं नाव घ्या. यामुळे शुभ योग्य तयार होते. जर तुमची राशी मिथुन किंवा सिंह असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. मिथुन राशी आणि सिंह राशी आज काय नाही करायचं ह्याबद्दल मी काही तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही ऐका. वादळ टाळा. आज कोणाशीही भांडण किंवा वाद करू नका, विशेष घरातील लोक किंवा कोणाच्या ठिकाणी. यामुळे तुमचा शुभ योग्य बिघडू शकतो. मित्रांनो, हे अगदी बरोबर आहे बरं का. पैसे उधार देऊ नका. आज कोणालाही पैसे उधार देणे टाळा. पैसे अडकण्याची शक्यता आहे. नकारात्मक बोलू नका. आज होणार नाही, नशीब खराब आहे असे नकारात्मक शब्द बोलणे टाळा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरी, व्यवसाय किंवा पैशाबाबत मोठा निर्णय घेत असाल तर घेऊ नका. थोडा विचार करूनच निर्णय घ्या. घरात रागाने बाहेर पडू नका. रागात बाहेर पडल्यास आज शुभ दिवस वाया जातो किंवा वाया जाण्याची शक्यता असते. विशेष सूचना, आज काळ्या रंगाचे कपडे टाळा. पिवळा किंवा सोनेरी रंग शुभ ठरेल. मिथुन राशी आणि सिंह राशी आजची सविस्तर माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगत आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब करून घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येणार ठरू शकतो. ग्रहाची स्थिती आणि हे अचानक नशीब तुमच्या बाजूने वळू शकते. आज काय घडू शकतं? मिथुन राशी, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. नोकरीसाठी चांगली बातमी मिळू शकते. जुने वाद मिटू शकतात. अचानक प्रवासाचा योग. राशी, सिंह राशी,
व्यवसायात फायदा होण्याची शक्यता, वरिष्ठाकडून कौतुक मिळणं, घरात आनंदाची बातमी, नवी संधी मिळू शकते, मान सन्मान वाढणार. पैशाबाबत संकेत, अचानक पैसे मिळण्याचा योग, जुन्या ओळखीतील व्यक्तीकडून फायदा होऊ शकतो, नवीन गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. नातेसंबंध, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, जुने गैरसमज दूर होतील, मित्राकडून मदत मिळेल. सावधगिरी, महत्त्वाचे कागद तपासून सही करा, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, घाईत निर्णय घेऊ नका. आजचा तुमचा शुभ कलर पिवळा सोनेरी केशरी. शुभ वेळ सकाळी 9:30 ते 11:30, संध्याकाळी 4 ते 6:30. आजचा शुभ मंत्र ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 21 वेळा म्हटल्यास अडथळे दूर होतील आणि नशीब तुमच्या बाजूने वळेल. आज काही गोष्टी अचानक पडल्यास नशीब बदलण्याचा संकेत मानला जातो बरं का मित्रांनो. शुभ संकेत देणाऱ्या गोष्टी, फूल पडणे, देवघरातून किंवा फोटोवरून फूल खाली पडणे हे देवाचा आशीर्वाद मिळण्याचा संकेत आहे. पैसे नाणे पडणे, खिशातून किंवा टेबलवरून नाणी पडली, अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता. तांदूळ पडणे, पूजा करताना तांदूळ खाली पडणे, शुभ काम लवकर होणार. नारळ हलणे किंवा पडणे, देवघरातील नारळ हलला किंवा खाली पडला, मोठा बदल होण्याचा संकेत. अगरबत्ती दिवा तेज होणे, दिवा अचानक मोठा पेटला, सकारात्मक ऊर्जा वाढते. सावधान राहण्याचे संकेत. काच फुटणे, थोडी काळजी घ्या, वाद टाळा, पाणी सांडणे, कामात अडथळे येऊ शकतात. हो, विशेष संकेत आजचा. जर आज पिवळा फूल दिसला, मंदिराची घंटी ऐकू आली, अचानक चांगली बातमी मिळाली, तर नशीब बदलण्याची शक्यता वाढते. आजच दिवस नशीब पलटणार ठरू शकतो. काही लहान मोठे संकेत आज तुम्हाला दिसू शकतात, जे पुढील मोठ्या बदलण्याची सूचना देतील. आज मिळू शकणारे शुभ संकेत. सकाळी उठल्यावर चांगली बातमी मिळेल. आज अचानक फोन कॉल येणे, जुना मित्र किंवा ओळखीची व्यक्ती भेटणे, घरातील आनंदाचे वातावरण तयार होणे, देवघरात शांत आणि तेजस्वी पेटणे, हे तुमचे सर्व चांगले संकेत आहेत बरं का. हे संकेत दाखवतात की नशीब तुमच्या बाजूने वळत आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, अचानक आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसाय फायदा होण्याची शक्यता. विशेष म्हणजे मिथुन राशी लोकांसाठी नवीन काम सुरू करण्याचा योग्य. सिंह राशी लोकांसाठी अचानक पैसा आणि मान सन्मान वाढ. आज कोणती गोष्ट दिसली तर शुभ. गाय दिसणे, उजव्या डोळ्याच्या फडफडणे काही वेगळा शुभ मानले जाते. आज काय करावे? देवाचं नाव घ्या. हो, मोठे आशीर्वाद द्या. नवीन काम सुरू करा. सकारात्मक विचार ठेवा. आज सावध राहा. वादळ टाळा. पैसे उधार देणे, घाईत निर्णय घेऊ नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आज मिथुन आणि सिंह राशी लोकांसाठी मोठा बदलाव सुरू करण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घडणार आहे. नशीब अचानक साथ देणार, व्यवसायात फायदा आणि चमत्कार घडणार. म्हणजेच की कुठून ना कुठून तुम्हाला पैसे, पाणी, तुमची थकलेली कामे ही सर्व तुमची आज मोकळी होणार. ही असं सिंह राशी आणि मिथुन राशी ह्या दोन्ही राशीचा एकमेक संकेत तयार झालेला आहे, म्हणून हे सुरू झाले आहे. आज तुम्हाला एखादा शुभ संकेत मिळू शकतो, जसे की चांगली बातमी, फोन किंवा अचानक भेट. ह्यातच तुम्ही जे काय गमावलेलं आहे ते आज तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तर आज आपण ग्रहाची स्थिती आणि तुमच्या बाजूने वळत आहे, त्यामुळे हे तुमचे मार्ग सर्व मोकळे झालेले आहे. आज अचानक पैसे मिळण्याचा योग्य आहे. जुन्या माणसाकडून तुम्हाला आज खूप मोठा फायदा भेटणार आहे. तर तुम्ही तो फायदा प्राप्त केला तर तुम्हाला समजेल की आज तुमच्या आयुष्यात नशीब पलटणार, कसा आज मोठं वादळ येणार. चला तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.
स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर तुम्हाला कोणती गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय सर्वांना. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 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 जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.